शुभप्रभात. आजच्या या शित्वाभ्यासाच्या 42व्या दिवसामध्ये मराठी या भाषेमध्ये आपल्याला श्रुतलेखन या घटकाचा या कौशल्याचा सराव करायचा आहे. श्रुतलेखन म्हणजे ऐकून योग्य विरामचिन्ह वापरून लेखन करणे. श्रुतलेखन म्हणजे सांगितलेले जे काही शाब्दिक मजकूर आहे तो लक्षपूर्वक ऐकून योग्य शुद्ध लेखनाच्या नियमांचा अवलंब करून लेखन करणे यालाच शुद्ध लेखन असे म्हणतात. बघा, आता एक उतारा या ठिकाणी सांगतोय मी, काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि तो लिहायचा आहे. चला तर मग वही पेन घेऊन सुरू करूया. ओके, ऐका. लिहा. आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. सर, पाण्याच्या प्रश्नाला पुढे भेडसावू लागला आहे. पुन्हा एकदा सांगतो. आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्ह वापरायची आहे लेखन करताना. पुढे, वर्षातून एकदा तरी डोळ्यातून पाणी येतेच. वर्षातून एकदा तरी डोळ्यातून पाणी येतेच. पुढे, आपले आई वडील किंवा आजी आजोबा. आपले आई वडील किंवा आजी आजोबा आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा म्हणताना आपण ऐकतो की आमच्या लहानपणी. सर, आजोबांच्या पुढे सांगा. ती पुढे परत एकदा ओळ सांगतो. आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा म्हणताना आपण ऐकतो की की आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरामागे स्वयंपाकघरातील सर, ऐकतो, त्याच्या पुढे सांगा. की आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरामागे स्वयंपाकघरातील प्रत्येकाच्या घरामागे
स्वयंपाकघरातील स्नानगृहातील 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 पाणी छोट्या छोट्या ओहळांतून छोट्या छोट्या ओहळांतून छोट्या छोट्या ओहळांतून आळू, केळी, फुलझाडे, मिरच्या सर किंवा वांग्याची झाडे यांना दिले जाईल. स्नानगृहातील पाणी छोट्या छोट्या ओहळांतून आळू, केळी, फुलझाडे, मिरच्या किंवा वांग्याची झाडे यांना दिले जाईल. हो सर. हा सर नवीन सांगा ना. याचा अर्थ तुम्ही लक्षपूर्वक ऐकत नाही, त्याच्यासाठी लेखन आहे. पुन्हा एक वाक्य सांगायची वेळ यायला नको. कृत लेखन याचा अर्थ काळजीपूर्वक ऐकून मग लिहायचंय तुम्हाला. याचा अर्थ तुम्ही एका ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाही असा त्याचा अर्थ होतो. पुन्हा एकदा मी पहिल्यापासून वाचतो, फक्त तपासा. आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. वर्षातून एकदा तरी डोळ्यांतून पाणी येतेच. आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा म्हणताना आपण ऐकतो की आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरामागे स्वयंपाकघरातील स्नानगृहातील पाणी छोट्या छोट्या ओहळांतून आळू, केळी, फुलझाडे, मिरच्या किंवा वांग्याची झाडे यांना दिले जाईल. अगदी सोपा उतार आहे, बरोबर? बरं, हो झालं का लिहून? हो हो. बरं, याच्यामध्ये मला फक्त एक सांगा, याच्यामध्ये कोणकोणते विरामचिन्ह तुम्ही वापरले आहेत सांगा बरं. विरामचिन्ह प्रश्नविराम, कोणता वापरला दीक्षा? पूर्णविराम. हा, पूर्णविराम. अजून कोणता विरामचिन्ह वापरलं? पूर्णविराम, स्वल्पविराम. स्वल्पविराम. स्वल्पविराम कुठं वापरला कोण सांगेल? अळू, केळी, फुलझाडे, केळी, मिरच्या. बरोबर. म्हणजेच बघा, तुमच्या लक्षात आलं की जेव्हा आपण एखादी यादी करतो ना, ती यादी कशाची असो, किराणातील वस्तूंची असो, झाडांच्या नावांची यादी असो, व्यक्तीच्या नावांची यादी असो, वस्तूच्या नावांची यादी असो, तेव्हा आपण त्या वस्तू वेगळ्या आहेत हे दाखवण्यासाठी स्वल्पविरामांचा वापर करत असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की त्या ठिकाणी आपण पूर्णविराम वापरतो. तुम्ही पहिल्यांदा कुठं पूर्णविराम वापरलाय बरं वाक्यात? सुरुवातीपासून बघा. भेडसावू लागला आहे. लागला आहे या शब्दानंतर तुम्ही पूर्णविराम केला, बरोबर. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय त्या ठिकाणी. अजून पुढे कुठं पूर्णविराम वापरला? डोळ्यातून पाणी येतेच. हा, बरोबर. इथं पूर्णविराम वापरला का? येतेच नंतर पूर्णविराम नाही येणार बाळांनो. स्वल्पविराम नाही, उद्गारवाचक चिन्ह. काहीतरी भावना आहे बघा त्या वाक्यामध्ये, आणि येतेच असा काहीतरी ठामपणा आहे की नाही? ते उद्गार चिन्ह येईल, रेषा आणि
खाली टिंब. आपण उद्गार चिन्ह कालच बघितलं. हा हा उद्गार चिन्ह द्यायचं. पुढे त्याच्यानंतर आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा याच्यामध्ये सुद्धा एक विरामचिन्ह आलेलं आहे. कोणतं? तर बघा आई वडील हा शब्द आहे ना. आई आणि वडील याच्यामध्ये आडवी रेष द्यायची म्हणजे अपसरण चिन्ह डॅश. आई आणि वडील अपसरण चिन्हाने वेगवेगळे करायचे. बघा त्याचबरोबर आजी आजोबा या शब्दामध्ये सुद्धा अपसरण चिन्ह आहे म्हणजे आडवा डॅश म्हणतो ना आपण. हा आडवी रेषा. कारण हे बघा असे पाहिले तर जोड शब्द आहेत. जोड शब्द बर का, जोड अक्षरयुक्त शब्द नाही. पाला पाचोळा म्हणतो ना आपण, म्हणतो की नाही. हा तशा प्रकारे आजी आजोबा आई वडील हा हे एकत्रित बऱ्याच वेळा आपण वापरत असतो हे शब्द. हा मग सर्वात शेवटी परत पुन्हा एकदा पूर्णविराम येणार आहे. हा तर मग तुम्ही काय करायचं आता बघा, तुमच्या घरामध्ये कोणी मोठे व्यक्ती असतील तर त्यांना 10 ओळी सांगायला सांगा. 10 ओळी तोंडी सांगतील, पुस्तकात बघून सांगतील. हा ठरवून घ्या आपण कोणता उतारा श्रुत लेखनाला घ्यायचा आहे. तो उतारा ते सांगतील, तुम्ही तो ऐकायचा आणि काळजीपूर्वक योग्य विरामचिन्ह वापरून लेखन करायचा. आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकातून आपला उतारा तपासून काढा की आपलं थोडक्यात कुठं कुठं पूर्णविराम, कुठं स्वल्पविराम, त्याचबरोबर कोणकोणती विरामचिन्ह वापरायची राहिली त्याचा सराव करावा. कारण बघा मराठी भाषा असो, भाषा हिंदी असो की इंग्रजी असो, कोणत्याही भाषेमध्ये श्रुत लेखनाला फार महत्व आहे. जर आपल्याला श्रुत लेखन करता आलं तरच आपण असं समजायचं की ती भाषा आपल्याला खऱ्या अर्थाने अवगत झाली. बरोबर की नाही. तुम्हाला वाचता सुंदर येतं, तुम्ही कविता छान गातात, तुम्ही बोलताही चांगलं, परंतु ती भाषा आपल्याला ऐकून शुद्ध चांगली लिहिता आली पाहिजे ही सुद्धा भाषेची महत्वाची अपेक्षा असते. आणि ह्या कौशल्याचा तुम्ही निश्चितच सराव कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मग आता आपण सेतू अभ्यासाच्या शेवटी बघा आपल्याला जसा अभ्यासक्रम पुढे आलाय तशी त्यातली कौशल्य सुद्धा थोडीशी वाढत चालली आहे. मग आता तुम्ही ह्या गोष्टीचा सराव कराल अशी अपेक्षा करतो. समजतंय ना काय करायचं. श्रुत लेखनात एक 5-10 ओळीचा उतारा घ्यायचा, कुणाला तरी सांगायला लावा, तो तुम्ही ऐकून न बघता ऐकून लिहा आणि त्यात आपले कोणकोणती विरामचिन्ह, शुद्ध लेखनाचे काय नियम आपल्याकडून डावलले गेलेत याची निरीक्षण करून मग लेखनाचा सराव करा. ओके. इंग्रजीचा घटक बघूया. दिसतंय का स्क्रीनवर? तिकडे ओके 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 दिसेल. बघा आता हो. ओके. डे 42 ओके. ऍक्टिव्हिटी 42 सब्जेक्ट इंग्लिश. आपण in the last period we have seen the Molai-Cathonis. Okay, and what was the name of the lesson? Page number 83. Okay, Molai-Cathoni lesson.
Standard 6, page number 83. We have seen, we have read the, नाही बाळव. काल आपण हा पाठ थोड्याफार प्रमाणात वाचला पण होता. ओके. थोडंसं माईक सुरू आहे. Okay. Look at the page number 83 of your standard 6th book, learning activity. ओके. वर्ड चार्ट दिलाय तुम्हाला बघा इथे. त्या लेसन मध्ये जेवढे जेवढे शब्द आलेले आहेत त्याच्यावरती आधारित आहे. सॅपलिंग, पेन्स, वाचा बरं, शब्द वाचा आहे. प्लांट्स, पहिला शब्द काय वाचा? सॅपलिंग, सॅपलिंग. पुढचा फेन्स, फेन्सेस. पुढे Plants. प्लांट्स. बर्ड्स. Animals. Okay. Select the above action word to show the related words. आता याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत, ॲक्शन वर्ड्स, ते आपल्याला या ठिकाणी खाली या चार्टमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर बघा इथं एक लर्निंग ॲक्टिव्हिटी पुन्हा दिली आहे. रीड द कोटेशन अँड कॉपी. हे वाक्य वाचायचे आहे आणि ते बघून लिहायचे. ओके. हां, वही काढा. प्लांट मोर अँड मोर ट्रीज. ह्या सेंटेन्स बघायचे आहे आणि लिहायचे. प्लांट मोर अँड मोर ट्रीज. पहिलं सेंटेन्स बघा इथं. प्लांट मोर अँड मोर ट्रीज. लिहित आहे ना? झालं. झालं का? हा, लक्ष ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स. ग्रो ट्रीज फॉर द बेटर टुमारो. ग्रो ट्रीज. ग्रो ट्रीज फॉर द बेटर टुमारो. Did you complete? yes, Okay. Now see Yes. sentence number 3. Water the plant every day. Water the plant every day. Write down sentence number 3. Water the plant every day.
And the last sentence, tending the plant with love. Tending the plant with love. लिहिले का चारही वाक्य? हो. ओके. हो. परत एकदा बघा. प्लांट मोर अँड मोर ट्रीज. प्लांट मोर अँड मोर ट्रीज. सेंटेन्स नंबर 2. ग्रो ट्रीज फॉर द बेटर टुमारो. ग्रो ट्रीज फॉर द बेटर टुमारो. Water the plant every day. Tending the plants with love. Tending the plants with love. Now okay, write some name of the tree. तर काय करायचंय तुम्ही? वाचा काय आहे? Write some tree name. Trees name. ट्रीज नेम. तुम्ही काय आणि सेकंड क्वेश्चन इथं प्रॅक्टिस साठी दिलाय बघा तुम्हाला. राईट सम नेम ऑफ द मेडिसिनल प्लांट्स इन युअर एरिया. म्हणजे तुमच्या परिसरात असणाऱ्या औषधी वनस्पतींची नावं लिहायची. मेडिसिनल प्लांट्स. मीन बाय मेडिसिनल प्लांट. मेडिसिनल प्लांट म्हणजे काय? औषधी. औषधी वनस्पती. वनस्पती. ओके. हा, तुम्ही काय करा, आता इथं 2 क्वेश्चन तुम्हाला दिलेले. राईट सम ट्रीज नेम. राईट सम ट्रीज नेम. झाडांची नावं लिहायची. किती झाडांची? तुम्ही 10 झाडांची नावं लिहा. किती? हा क्वेश्चन इंग्लिश होमवर्क साठी हा क्वेश्चन लिहायचा आहे. चला, राईट सम ट्रीज नेम. एका पानावर हा लिहा वरती. वरच्या बाजूला प्रश्न लिहायचा आहे हा. राईट सम ट्रीज नेम. ओके. हा, आणि त्याच्या पुढच्या पानावर हे पूर्ण पान कोरं सोडा. ओके. छोटी वही असेल तर, मोठी वही असेल तर मग अर्ध्याच पानावर लिहा एक प्रश्न, अर्ध्या पानावर दुसरा प्रश्न. आणि दुसऱ्या पानावर लिहा राईट सम नेम ऑफ मेडिसिनल प्लांट इन युअर एरिया. दोन क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. आता सम ट्रीज नेम सांगा बरं मला. काही ट्रीजचे नाव इंग्लिश मध्ये सांगा. ऍपल मँगो ट्री. बनाना ट्री. मँगो ट्री, बनाना ट्री, ऍपल ट्री, कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल ट्री, नीम, पाइनएप्पल ट्री. कोकोनट ट्री. नीम, कोकोनट. ओके. हा, आता बघा, हे बरेच तुम्ही फ्रूट ट्री सांगितले फक्त, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 10 लिहिता आले पाहिजे. सगळ्याच यांना फळं येतात, तुम्ही ती फळं खातात म्हणून मग तुम्ही झटपट सांगितली, पण वेगळी नावं सांगा. फॉर एक्झाम्पल बघा, आता नीम. ओके. पीपल ट्री. हा, पीपल ट्री. बनियान ट्री माहिती ना? बनियान ट्री. व्हॉट इज मीन बाय बनियान ट्री? कशाला म्हणतात? बनियान म्हणजे कोणतं ट्री? केळी. नाही, केळीचे झाड. बनियान ट्री वडाचं. बनियान ट्री मीन्स वड. बोला.
ओके. बनियान ट्री मीन्स कोणतं झाड? वडाचे. हा. वडाचं. ओके ओके. असे असे वेगवेगळे झाडाचे जे काही नाव आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त फ्रूट नेम नका लिहून ठेवू. ओके. हा. हो. हा, म्हणजे मँगो, ऍपल हे तर येतीलच रे तुम्हाला, ते मलाही माहिती आहे, परंतु वेगळे शोधा त्याच्यात. आणि बघा तिथे पुढे राईट सम नेम ऑफ द मेडिसिनल प्लांट्स इन युअर एरिया. आता मेडिसिनल प्लांट कोणते येतील सांगा? तुलसी इज द फर्स्ट अँड बेस्ट मेडिसिन प्लांट इन आवर होम अँड एरिया. येईल का? हो. तुलसी मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती. हा, अजून नीम. टणटणीचा पाला. नीम, हा. ओके. टणटणीचा पाला, ठीक आहे, बरोबर आहे. परंतु या टणटणीच्या पाल्याला जर इंग्रजी शब्द आपल्याला शोधता आला तर चांगलं आहे अजून. ओके. तुम्हाला ट्रान्सलेशन गुगल ट्रान्सलेट कसं करायचं ते पण सांगितलं मी तुम्हाला, मराठी टू इंग्लिश. हो. जमेल ना? हो सर. एखाद्या मराठी शब्दाला इंग्रजी शब्द कोणता आहे ते ट्रान्सलेट करून शोधायचं. सोपं आहे. 10 औषधी वनस्पती तुम्ही अशा शोधा. आपल्या परिसरात भरपूर औषधी वनस्पती असतात. उदय मीटिंग काय? जॉईन करून काय चालू आहे तुझं? नाही. हा, तर मग तुम्ही हे 2 क्वेश्चन लिहून घ्यायचे आहेत. हा, राईट सम नेम, सम ट्रीज नेम अँड राईट सम नेम ऑफ द मेडिसिनल प्लांट. हा, लिहिले का? हो. हो. इंग्लिश मध्ये लिहायचे आहेत हे ध्यानात घ्या. ओके. हा, बघा पुढचा घटक, रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. काल आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा याची माहिती कालच्या तासाला मिळवली. बघा, पुण्याचा उपयोग करून आणि कंपासचा उपयोग करून असा 2 प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सर हिंदीचा तास कधी घेणार? घेऊया. बघा, आता कालच्या तासिकेला आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा याची माहिती मिळवली. बघा, ही काय आहे? रेषाखंड काढलाय समजा मी, आहे की नाही. आता त्या दोन्ही बाजूला 2 बाणाशी टोक केले म्हणजे कोणती आकृती तयार झाली? ही रेषा. ती रेषा. हा, रेषा. ओके ओके ओके. बघा, आता ह्या रेषेवर बघा, या रेषेला आपण काहीतरी नाव देऊया. ओके. काय रेषा? PQ. हा, रेषा PQ. रेषा PQ. या PQ रेषेवर इथे एक बिंदू काढलाय आपण.
ओके. त्या बिंदूचं नाव आहे काय? एस. एस. बरोबर आहे की नाही? हा. एस. इथे पी, क्यू आणि काढलेला जो काही बिंदू आहे तो आहे आपला यस. यस. एस. ओके. आपल्याला काय करायचंय बघा, एस या बिंदूतून काय काढायचं आहे? एस या बिंदूतून लंब काढायचा आहे की नाही? हा. थोडस कंपासची साईज आपण छोटी करून घेऊया. हा बघा, पेन्सिलचं लोखंडी टोक जे काय आहे, या कंपासचं लोखंडी टोक हे आपण एस बिंदूवर ठेवलंय, दिसतंय का? हो. आणि पेन्सिलचं टोक आहे बघा दुसऱ्या बाजूला पेन्सिलचं टोक दिलेलं आहे आपल्याला. आता काय करायचंय? आपल्याला काय करायचंय बघा, या ठिकाणी दोन्ही बाजूंना इथे कंस टाकायचे. टाकला का? हो. हा. हो. म्हणजे ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि एक कंस टाकायचा आहे. आता कंपासचं लोखंडी टोक तसंच ठेवलंय आपण. हा. आणि इकडे पण एक कंस टाकला, दिसतोय? टाकला का? हो. पहिला जो काही कंस आहे त्या कंसाच्या याच्यावर लोखंडी टोक ठेवलं. कंपास मधलं अंतर थोडस आपण वाढून घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त. ओके. बघा, हे एस बिंदू पर्यंत निम्म आहे, बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे हे पूर्ण आहे बघा. बघा, हे कंपास आपलं काय आहे, इथपर्यंत पूर्ण होत आहे की नाही? त्याचे लोखंडी टोक पहिलं बघा इथं ह्या बिंदू जवळ आहे आणि दुसरं इकडं ह्या बिंदू जवळ आहे. परंतु आपल्याला काय करायचंय आता, हे अंतर बघा एस बिंदूला निम्म आहे आणि याच्यात निम्म्यापेक्षा काय केलं, कंपासचं लोखंडी टोकात आपण तिथं दोन बिंदूंमध्ये अंतर जे काय आहेत हे निम्म्यापेक्षा जास्त ठेवलेलं आहे. आता वरच्या बाजूला काय करायचं, एक कंस टाकायचा बघा. टाकला? इथे एक कंस टाकल्यानंतर कंपासचं टोक इकडे खालच्या बाजूला घेतला आणि इकडे पण एक कंस टाकला. आता काय करायचं, हे जे कंपासचं टोक आहे हे आपल्याला इकडच्या बिंदूवर ठेवायचं. हा, कंपास पेन्सिलचं टोक फिरून घ्यायचं. पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस टाकायचा आणि त्याच्यानंतर
परत दुसऱ्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा. बाजूला काढ. हे काय करायचंय आपल्याला? पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ह्या ज्या रेषा आहेत त्या काय करायच्या आहेत? जोडून घ्यायचे आहेत. हे जे काही दोन नवीन कंस काढलेत आपण, हे कंस पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. दिसताय का? हो. आता बघा, सरळ बघा, पट्टीच्या सहाय्याने ह्या ठिकाणी आपण हे जोडून घेतले. त्याला म्हणायचं काय काढलं आपण आता? यस या बिंदूतून आपण काय काढला? लंब काढला. ओके, बघा एकंदर आपण या ठिकाणी अंदाजी बिंदू आणि अंदाजी नाव घेतले. समजा ह्या रेषेला आपण वरच्या काय नाव देऊया? एन रेषा. कोणती रेषा? एन. एन ही रेषा. आता एन ही रेषा, हा एन ही रेषा यस या बिंदू मध्ये लंब आहे. यस या बिंदू मध्ये काय आहे? ती लंब. बघा, दिलेल्या रेषाखंडाला रेषा एन ही कोणत्या बिंदूत लंब आहे? यस या बिंदूत लंब आहे. मग आपला कोन मापक जे असतं, या कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? या कोनाचं जे काही माप आहे, इथे जो कोन तयार झालाय हा किती अंशाचा असेल बाळांनो? यस बिंदू जवळ जो काही कोन तयार झाला हा किती अंशाचा असेल? 90 अंश. हा, 90 अंश. बरोबर. मग कोन मापक घ्यायचंय आणि कोन मापकाने हा कोन मोजूया आपण. दिसतंय का? बरोबर 90 अंश आहे बघा. आहे का? हो. हा, म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखाद्या रेषेला किंवा रेषाखंडाला दुसरी रेषा लंब असते, याचा अर्थ त्या ठिकाणी त्या दोन्ही रेषांमध्ये होणारा जो कोन आहे तो काटकोनच असतो. त्याचं माप 90 अंश असतं. समजतंय? या ठिकाणी आपण कोणती कृती पाहिली आज? दिलेल्या रेषेला त्या रेषेवरील बिंदूतून दुसरी लंब रेषा काढणे. समजलं? समजलं का? हो. ओके. हो.